आज आपण एका अशा धक्कादायक प्रकरणाचं विश्लेषण करणार आहोत, जे ऐकून तुम्हाला वाटेल की ही एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट आहे, पण दुर्दैवाने हे 100% सत्य आहे. महाराष्ट्रातल्या बीडमध्ये उघडकीस आलेलं हे लुटेरी दुल्हन म्हणजेच लुटारू नवरीचं प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. हे फक्त एका गुन्ह्यापुरतं मर्यादित नाहीये, तर हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे. तर चला, या फसवणुकीच्या जाळ्याची पूर्ण रचना आपण आज डिकोड करूया. तर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. सध्या सर्वत्र लग्नसराईची गडबड सुरू आहे, बरोबर? पण या उत्साहाच्या वातावरणात एक खूपच अंधारी बाजू दडलेली असते. बघा, समाजात लग्नासाठी एक वेगळाच दबाव असतो. ज्या तरुणांचं वय वाढत चाललंय आणि लग्न जमत नाहीये, त्यांच्यासाठी हा काळ खूप जास्त तणावाचा असतो. आणि नेमकं याच निराशेचा, या दबावाचा फायदा या संघटित टोळ्या घेतात. लग्नाची गरज जितकी जास्त, तितकी हे तरुण या टोळ्यांसाठी एक अगदी सोपं टार्गेट बनतात. म्हणजे विचार करा, एका बाजूला आपण पाहतो ती आनंदी जोडपी, हसरी कुटुंबे ही आपली अपेक्षा असते. पण दुसऱ्या बाजूला वास्तव काय असतं? हताश झालेले हे तरुण एजंट्सच्या गोड बोलण्याला बळी पडतात आणि पैसे देऊन लग्न करण्याच्या अशा एका भयंकर जाळ्यात अडकतात, जिथून बाहेर पडणं जवळपास अशक्यच असतं. भाग 1. लग्नाचे स्वप्न आणि टोळीचा सापळा. आता हा संपूर्ण खेळ नेमका कसा सुरू होतो ते बघूया. ही कहाणी आहे बीड जिल्ह्यातल्या उमापूर गावात राहणाऱ्या एका तरुणाची. आता याचं लग्न बऱ्याच वर्षांपासून जुळत नव्हतं. याच गोष्टीचा फायदा गावातल्याच एका ओळखीच्या एजंट जोडप्यानं घेतला. त्यांनी त्याला अहिल्यानगरची एक मुलगी सुचवली. आणि तुम्हाला खरं सांगतो, या टोळीने दाखवलेली ती मुलगी अवघ्या 19 वर्षांची होती. एकदम सुंदर आणि देखणी. या टोळीने तिच्या याच तरुण वैराचा आणि सौंदर्याचा वापर चक्क एक आमिष म्हणून केला. एवढी सुंदर मुलगी आपली बायको होणार ह्या कल्पनेनेच तो तरुण इतका भारावून गेला की त्याने पुढचा मागचा काहीच विचार केला नाही. पण आता खरा धक्का आहे का? ज्या 19 वर्षांच्या मुलीसोबत ह्या तरुणाचं लग्न ठरत होतं, ते तिचं पहिलं, दुसरं किंवा तिसरं नाही, तर चक्क 9वं लग्न होतं. म्हणजे विचार करा, अवघ्या 19व्या वर्षी 9 लग्न. बापरे! हा आकडाच सांगतो की ही फसवणूक किती मोठ्या स्तरावर सुरू होती. ही काही साधीसुधी घटना नाहीये, तर एक अतिशय सराईत गुन्हेगारी आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे काही असं पहिलंच प्रकरण नाहीये. या आधी अशी प्रकरणं उघडीस आली आहेत. नागपूरमध्ये एका शिक्षिकेचे चक्क 8 नवरे असल्याचं समोर आलं होतं. भोपाळमध्ये तर एका महिलेने 7 महिन्यात तब्बल 25 लग्न केली होती आणि 26व्या लग्नात ती पकडली गेली. तसंच काहीसं हरियाणातल्या काजल आणि तमन्ना या बहिणींचं प्रकरण होतं. थोडक्यात सांगायचं तर देशभरात अशा फसवणुकीचा एक भयानक पॅटर्नच तयार झालाय. भाग 2. बीडच्या तरुणाची 3 लाखांत डील. आता आपण बघूया की ह्या तरुणाला आर्थिकदृष्ट्या कसं अडकवलं गेलं. बघा, मध्यस्थ असलेल्या त्या एजंट्सनी सुरुवातीला 3.5 लाख रुपयांची मागणी केली. अर्थातच थोडी घासाघाई झाली आणि 50,000 रुपये कमी करून ही डील 3 लाख रुपयांवर फायनल झाली. या तरुणाने काय केलं? 2 लाख रुपये थेट फोनपेद्वारे पाठवले आणि उरलेला 1 लाख रुपये रोख म्हणजे कॅशमध्ये दिला. हा सगळा व्यवहार एखाद्या प्रोफेशनल बिझनेससारखा पार पडला. पण थांबा, खर्च इथेच थांबत नाही. लग्न 3 लाखात ठरलं असलं तरी एवढ्या वर्षांनी लग्न होत असल्यामुळे आणि मुलगीही सुंदर असल्यामुळे या नवरदेवाने तिच्यासाठी भरपूर सोन्याचे दागिने घेतले. लग्न जरी मंदिरात एकदम साध्यापणाने झालं, तरी हे दागिने आणि एजंटची फी मिळून या तरुणाचा एकूण खर्च थेट 5 लाख रुपयांच्या घरात गेला. आणि हा संपूर्ण व्यवहार किती खतरनाक वेगाने झाला ते पहा. पहिल्या दिवशी एजंटची भेट, दुसऱ्या दिवशी पैशांचा व्यवहार आणि थेट तिसऱ्या दिवशी मंदिरात लग्न. म्हणजे दोघांना एकमेकांना समजून घ्यायला, बोलायला किंवा साधी बॅकग्राऊंड चेक करायला अजिबात वेळच दिला गेला नाही. सगळं काही इतक्या घाईत उरकलं गेलं की फसवणूक ओळखण्याची साधी संधीच या तरुणाला मिळाली नाही. भाग 3. घरात राडा आणि सासू आऊट. लग्नानंतर या खेळात काय ट्विस्ट आला ते आता आपण समजून घेऊया. आता बघा, घरात नवरा, बायको आणि सासू असे तिघेच. पण सासूबाई सतत घरात असल्यामुळे या नवीन नवरीला घरातील मौल्यवान वस्तू शोधायला किंवा हातचालाखी करायला अडथळे येत होते. त्यामुळे तिने एक आयसोलेशन स्ट्रॅटेजी वापरली. म्हणजे काय, तर विभक्त करण्याची रणनीती. तिने अगदी क्षुल्लक कारणांवरून सासूसोबत सतत भांडणं उकरून काढायला सुरुवात केली. घरात अक्षरशः रोज राडा होऊ लागला. आणि नेमकी इथेच या नवरदेवाने आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली.
घरातील या रोजच्या कटकटींना कंटाळून घरात थोडी शांतता राहावी म्हणून त्याने आपल्या स्वतःच्या आईला पुण्याला भावाकडे राहायला पाठवून दिलं. त्याला वाटलं आई घरातून गेली की सगळं निवळेल, पण नकळतपणे त्याने ह्या लुटारू नवरीला तिचा डाव साधण्यासाठी घरात अगदी मोकळं रान मिळवून दिलं. भाग 4. 9व्या लग्नाचा धक्कादायक खुलासा. सासू पुण्याला गेल्यावर खरी गोची सुरू झाली. अचानक या नवरीने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. जेव्हा तिने आईची आठवण येते म्हणून मोबाईलमध्ये फोटो दाखवला, तेव्हा लग्नाच्या वेळी पाहिलेली तिची आई आणि फोटोतील महिला या 2 वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. इथे या तरुणाला पहिला संशय आला. त्यात भर म्हणजे या नवरीची नजर सतत घरातील सोन्या नाण्यावर आणि दागिन्यांवर असायची. जेव्हा पतीने तिला याबद्दल विचारणा केली तेव्हा तिने थेट घर सोडून जाण्याची धमकीच दिली. आता परिस्थिती हाताबाहेर जातीये हे पाहून नवरदेवाने काय केलं? ज्या एजंट्सनी हे लग्न जुळवलं होतं त्यांना फोन केला. त्याला वाटलं ते काहीतरी मध्यस्थी करतील, बायकोला समजावतील. पण घडलं भलंतच. त्या एजंट्सनी थेट नवरीलाच सांगितलं की एक काम कर, याच्यासोबत नांदू नको. हे ऐकल्यावर मात्र त्या तरुणाला पक्की खात्री पटली की आपण एका खूप मोठ्या कटाचे शिकार झालो आहोत. यानंतर त्या तरुणाने थेट आपल्या बायकोला जाब विचारला आणि तेव्हा जो खुलासा झाला ना, तो खरोखर अंगावर काटा आणणारा होता. तिने एकदम निर्लज्जपणे सांगितलं, माझी याआधी 8 लग्न झाली आहेत आणि तू माझा 9वा नवरा आहेस. विचार करा. हे ऐकून त्या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. हा या सगळ्या प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक क्षण होता. हे सगळं सत्य उघडकीस आल्यावर नवरदेवाने थोडं समजुतीने घेण्याचं ठरवलं होतं. पण या नवरीने घरात मोठा गोंधळ घातला आणि घरातली सगळी रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारून ती फरार झाली. पण तिची हिंमत बघा, ती इथेच थांबली नाही. पळून गेल्यानंतर तिने या 9व्या नवऱ्याला तिच्या आधीच्या 8ही लग्नांचे फोटो चक्क मोबाईलवर पाठवले. काही फोटो लग्नाच्या विधींचे होते तर काही इतर पुरुषांसोबतचे. ही फक्त चोरी नव्हती, तर ही समोरच्याची केलेली एक अत्यंत क्रूर थट्टा होती. भाग 5. लुटेरी दुल्हनचा फसवणुकीचा पॅटर्न. आता इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या टोळीचा हा 4 पायऱ्यांचा ठरलेला फॉर्म्युला. नीट समजून घ्या. पायरी 1, गावातल्या हताश तरुणांना हेरणं आणि एजंटमार्फत त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळणं. पायरी 2, घाईघाईत लग्न उरकून टाकणं. पायरी 3, घरातील इतर सदस्यांसोबत भांडणे करून नवऱ्याला पूर्णपणे एकटे पाडणं. आणि शेवटची पायरी, संधी मिळताच घरातील रोकड आणि दागिने घेऊन पळून जाणं आणि पुढच्या गावात नव्या शिकारीच्या शोधात निघणं. तपासात समोर आलेली माहिती आणखीनच गंभीर आहे. ही तरुणी आणि तिची टोळी 2023 पासून सक्रिय होती. विशेष म्हणजे ते कधीही मोठ्या शहरात शिकार शोधत नसत. ते मुद्दाम उमापूर किंवा वडवणीसारख्या छोट्या गावांचीच निवड करत. कारण अशा छोट्या गावांमध्ये लोक काय म्हणतील याची बदनामीची भीती जास्त असते. ह्याच सामाजिक भीतीचा फायदा घेऊन ते आपली फसवणूक करत असत, कारण कोणी पोलिसात जाण्याची हिंमतच करत नाही. या सगळ्यात त्या बीडच्या तरुणाचं झालेलं आर्थिक नुकसान भयंकर आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार एजंटची फी, दागिन्यांचा खर्च आणि घरातून पळून जाताना चोरलेली रक्कम या सगळ्याचा मिळून त्याला तब्बल 9 लाखांचा फटका बसला आहे. एका सर्वसामान्य माणसासाठी 9 लाख रुपये म्हणजे त्याच्या आयुष्याची पुंजी असू शकते. पण सुदैवाने या प्रकरणात एक गोष्ट वेगळी घडली. आधीच्या 8ही नवऱ्यांनी बदनामीच्या भीतीने गप्प बसणं पसंत केलं होतं. पण हा 9वा नवरा मात्र शांत बसला नाही. तो थेट बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे गेला. चकलांबा पोलीस ठाण्यात त्याने अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अतिशय तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आणि या लुटारू नवरीसह त्या 2 एजंट्सना बेड्या ठोकल्या. या तरुणाच्या एका धाडसामुळे ही टोळी अखेर गजाड झाली. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण स्वतःला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. समाजात लग्नासाठी असलेला जो काही दबाव आहे तो आपण समजू शकतो, पण केवळ त्या दबावाखाली येऊन अनोळखी एजंट्सवर विश्वास ठेवून आणि पैसे मोजून लग्न करणं खरंच एवढी मोठी जोखील पत्करण्यासारखं आहे का? बीडची ही घटना आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा धडा आहे. सतर्क रहा आणि कोणतीही शहानिशा न करता असे निर्णय अजिबात घेऊ नका. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून आणखी कोणी अशा जाळ्यात अडकणार नाही.